वारीचा उत्साह आता शिखरावर। आषाढी वारीच्या पवित्र मार्गावर हजारो भाविकांच्या चरण स्पर्शाने पंढरपूरची माती गाजणार आहे। आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून 2025 रोजी रात्री 8 वाजता आळंदी येथून प्रस्थान करेल। त्यानंतर पालखी देहू येथे इनामदार साहेब वाड्याजवळ मुक्काम घेईल। पुढे आकुर्डी, एचे कॉलनी, कासारवाडी, दापोडी, छत्रपती शिवाजीनगर, नानापेठ अशा पुणे शहरातील विविध ठिकाणी मुक्काम असेल। 21 जूनला संपूर्ण दिवस निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे येथे मुक्काम राहील। त्यानंतर लोणी काळभोर, यवत, वरवण, उंडवडी, गवळी, बारामती, संसर, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची, कुरोली, वाखरी अशा ठिकाणी मुक्काम करत 5 जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल। 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात नगर प्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागा स्नान होईल। पालखी 10 जुलैपर्यंत पंढरपूरमध्येच राहणार। संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी देहूतून प्रस्थान होऊन रात्री इनामदार साहेब वाडा येथे मुक्काम करेल। 19 जून रोजी आकुर्डी येथे मुक्काम। 20 जून रोजी फर्ग्युसन रोडवरील संत तुकाराम महाराज पादुका मंदिरात मुक्काम। 21 जून रोजी विठ्ठल मंदिर पुणे येथे मुक्काम असेल। त्यानंतर लोणी काळभोर, यवत, वरवण, बारामती, संसर, निमगाव, अकलूज, वाखरी अशा मार्गाने 5 जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल। पालखी मार्गावर भाविकांसाठी तसेच वाहनांसाठी टोल माफीची सुविधा 18 जून ते 10 जुलै 2025 पर्यंत लागू राहणार असून वाहनांसाठी विशेष स्टिकर्स जारी केले जातील। या स्टिकर्ससह वाहनांना टोलमुक्त मार्ग वापरण्याची परवानगी मिळेल। या मार्गावर वारकरी विविध गावांमध्ये मुक्काम करत पूजा, आरती आणि विश्रांती घेत पंढरपूरकडे चालत असतात, ज्यामुळे आषाढी वारीच्या प्रवासात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनही होत असते।